राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहोत सोहेल शेख यांच्या फार्मवरती, जिथे आहे 2500 कोंबड्यांची शेड. मित्रांनो, आपण या शेडमध्ये पाहिलं तर या शेडमध्ये तुम्हाला दिसतंय तर सर्वच कोंबडे आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे पहा, आतमध्ये आपण बारीक पाहिल्यानंतर सर्व कोंबडे दिसतात. मित्रांनो, काही कोंबडे आहेत, काही कोंबडे आहेत. जवळपास 2500 यांचा हा शेड आहे. तर ह्या कोंबडी पालनामध्ये नफा तोटा आणि सर्व खर्च वगैरे काय असतं याचं गणित आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रामराम मंडळी, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सोहेल शेख यांचा हा 2500 कोंबड्यांचा फार्म आहे. तुम्ही इथं पाहू शकता, ह्या आहेत कोंबड्या. तर मित्रांनो, ह्या कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत. तर हे पिल्लं बाहेरून घेतात आणि ते वाढवतात. तर एक लॉट बाहेर पडण्यासाठी जवळपास 70 दिवस या कोंबड्यांना मोठं व्हायला लागतात. 70 दिवसात कोंबड्या जवळपास 1000 ते 1200 ग्रॅमच्या कोंबड्या होतात आणि कोंबडे जे होतात हे जवळपास 1500 ते 1600 ग्रॅमचे या ठिकाणी कोंबडे होतात. मित्रांनो, आता ही शेडवरती जर आली तुम्ही तर हे 220 रुपये किलोप्रमाणे जिवंत कोंबडी कापून आपल्याला देतात. कापायचे पैसे वेगळे घेत नाहीत, त्याच पैशात आपल्याला कापून देतात 220 रुपये किलोप्रमाणे. तर होलसेलमध्ये थोडे कमी भावाने हे देतात. तर मित्रांनो, एकूण यांचा जो काही खर्च आहे, उत्पन्न आहे, ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. तर हे पिल्लं जे आहेत त्यांना 20 रुपयेप्रमाणे पिल्लं मिळतात. 20, 22, 15 जो रेट असेल त्याप्रमाणे पिल्लं मिळतात. आपण सरासरी 20 रुपयांनी धरूया. आणि 70 दिवसात ह्या कोंबड्यांना खाद्य जे लागतं, कोंबडा असो कोंबडी असो, तर यांना 4 किलो खाद्य लागतं. आता या खाद्याचा पण भाव कमी जास्त होत असतो, परंतु सध्या त्यांच्याकडे 36 रुपये किलोप्रमाणे खाद्य मिळतं. 4 किलोचा जर आपण हिशोब केला 70 दिवसाचा तर 144 रुपये हा खर्च त्यांना एका कोंबडीमागे होतो. आणि 20 रुपयाचं पिल्लू असं गृहीत धरलं आपण तर 20 रुपयाचं पिल्लू म्हणजे 164 रुपये खर्च होतो. त्याचबरोबर जे त्यांचं औषध पाणी आहे तर एका कोंबडीमागे त्यांना 3 रुपयाचं औषध म्हणजे लसीकरण वगैरे असतं ते लागतं. म्हणजे 167 रुपये एका कोंबडीमागे त्यांना खर्च येतो. आणि 167 रुपये म्हणजे मित्रांनो, त्यानंतरचा आपण जर हिशोब केला तर लाईट वगैरे ह्या सर्व गोष्टीचा आपण 2 रुपयाचा खर्च धरूया कोंबडीमागे, तर जवळपास 169 म्हणजे 170 रुपये आपल्याला एका कोंबडीमागे खर्च येतो मित्रांनो. आणि विक्री जी आहे ही सध्या ते 220 रुपयाने आपल्याला करतायत. परंतु ते बाहेर होलसेलमध्ये जर दिलं, यांचा माल भिवंडी, मुंबई इकडे तिकडे जातो, पुण्याला इकडे तिकडे, तर ते जवळपास 200 रुपये किलोने देतात. आता उन्हाळा असल्यामुळे भाव कमी जास्त आहे, परंतु हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भाव चांगला भेटतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, त्यांचा नंबर मी खाली दिला आहे. तुम्हाला अधिकची माहिती घ्यायची असेल तर त्या नंबरवरती कॉल करू शकता. आता 170 रुपयाची जर कोंबडी धरली आपण, जर 200 रुपये किलोप्रमाणे विकली, आता एक कोंबडी 1.5 किलो 1200 ग्रॅम इतकी भरती. सरासरी आपण 1200 ग्रॅम जरी धरली, 1200 ग्रॅम, आता 1200 ग्रॅम कोंबडी धरली तर त्याचा भाव होतो 200 रुपयाने. 1 मिनटं, 1.200 गुणिले 200 रुपये, तर 240 रुपयाची एक कोंबडी होती. बरोबर आहे. आपण आता कोंबडा आणि कोंबडी दोन्हीचा रेट एकच धरला, कोंबडा आणि कोंबडींचा, म्हणजे कोंबडा 1.5 किलो भरतो आणि कोंबडी कमी भरते, मग सरासरी आपण 1200 ग्रॅमच धरलं तर 240 रुपयाची कोंबडी होती. 170 रुपये खर्च होतो, तर जवळपास 70 रुपये एका कोंबडीमागे त्यांना उरतात. आता हे 70 रुपये उरतात तर त्यांच्याकडे आहे जवळपास, ते दर लॉटमध्ये 2500 कोंबड्या या ठिकाणी म्हणजे सांभाळतात. आता त्यातलं काही नुकसान वगैरे होत असेल तो भाग वेगळा आहे. आपण त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओनंतर त्यांच्याकडून खर्च किती, उत्पन्न किती याचा बनवूयाच. परंतु 70 रुपये प्रति कोंबडी इतकं जर नफा धरला तर 70 × 2500 कोंबड्या, तर जवळपास त्यांना तर 1,75,000 रुपये त्यांना 70 दिवसात उरतात. म्हणजे 2 महिन्यामध्ये, 2 महिने म्हणजे 2.5 महिन्यात त्यांना 1,70,000 रुपये या ठिकाणी 75,000 रुपये उत्पन्न मिळत आहे. जर आपण त्याचा एकंदरीत हिशोब केला तर 70,000 रुपये महिना त्यांना हा साईड इन्कम म्हणून या ठिकाणी ते कमवताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, यासाठी शेडचा खर्च आहे, बाकीचा जो खर्च आहे, आणि यांचा हा बिझनेस जवळपास हे 10 वर्षापासून करत आहेत आणि त्यांना तो मोठा अनुभव आहे. तर तो अनुभव येण्यासाठी, बाकीच्या गोष्टी होण्यासाठी बराच वेळ जाऊ शकतो. रोगराई आहे, स्वाईन फ्लू नाही पण बर्ड फ्लूसारखे रोग असतील किंवा इतर काही गोष्टी आल्या तर भाव कमी जास्त होऊ शकतात आणि अनेक अडचणी ह्या धंद्यामध्ये आहेत. परंतु शेतीसोबत हा जोडधंदा करताना 70,000 रुपये महिना जर तुम्हाला मिळत असेल आणि यातलं जे कोंबडी खत आहे याचा जो पैसा आहे तो वेगळा आहे कोंबडी खताचा. आता तो किती येतो, कोंबडी खत किती निघतं हे आपण त्यांना एकंदरीत विचारलं नाही. परंतु जर हा सर्व अभ्यास जर केला आपण तर एक साईड इन्कम म्हणल्यापेक्षा आपण याला पूर्ण इन्कम जरी म्हणलं तरी 70,000 रुपये महिना हा आपल्याला मिळतो आहे एका लॉटमधून. कोंबड्या वाढवल्या किंवा कोंबड्या कमी झाल्या तर याचं उत्पन्न कमी जास्त होऊ शकतं.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट करून सांगा. या व्हिडिओबद्दल किंवा या कोंबड्याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. तर चला मित्रांनो, अशाच नव्या व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.